नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण न्यूमरिकल्स बघणार आहे. पण त्यापूर्वी आपण इम्पेडन्सचं जे एक्सप्रेशन झालेलं त्याच्या रिलेटेड थोडीशी कंडिशन्स बघूयात. ठीक आहे, तर तुम्हाला दोन फॉर्म्युले माहिती आहेत की झेड म्हणजे याला काय म्हणतो आपण, इम्पेडन्स म्हणतो. ठीक आहे, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. त्याचा एक फॉर्म्युला आहे E0 अपॉन I0, पीक व्हॅल्यूचा रेशो असणार आहे. त्याचबरोबर त्याचा अजून एक फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला की √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर. त्यानंतर हा आहे फेज डिफरन्स फाय. त्याचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स XL मायनस XC अपॉन R. क्लिअर पर्यंत? ठीक आहे. मग आता समजून काय घ्यायचं बघा. केस 1 काय सांगते की केस 1 अशी सांगते की XL आणि XC ह्या ज्या दोन रिएक्टन्स आहेत, हे जर दोन रिएक्टन्स इक्वल असतील, आणि हे इक्वल कधी असतात, तर हे इक्वल असतात रेझोनन्सच्या कंडिशनला. म्हणजे ते म्हणतात ऍट रेझोनन्स. मग ऍट रेझोनन्स ज्यावेळेस ते न्यूमरिकल मध्ये देतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं की हे जे काय दोन XL आणि XC हे दोन्ही कसे आहेत सांगा, इक्वल आहेत. मग हा पार्ट फार महत्वाचा आहे. याच्यावरती न्यूमरिकल्स आहेत, याच्यावरती दोन डेरिव्हेशन्स पण आहेत नंतर. ठीक आहे, आणि याच्यावरून दोन फॉर्म्युले पण तयार होतात या कंडिशनवरून. तर मग ही जी कंडिशन ती फार इम्पॉर्टंट आहे. मग आता या कंडिशन प्रमाणे जर तुम्ही ही जर व्हॅल्यू इथं पुट केलीत तर आन्सर tan फायचं काय येणार आहे, 0 येणार आहे. बरोबर आहे. आणि tan फाय जर तुमचा आन्सर जर 0 येत असेल तर आपण काय म्हणू शकतो, हेन्स व्होल्टेज अँड करंट आर इन फेज. म्हणजे व्होल्टेज आणि करंट कसे असणार आहेत, इन फेज असणार आहेत. ठीक आहे, इन फेजचा अर्थ डिफरन्स 0 असणार आहे. ठीक आहे, आणि मग दस एसी सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह सर्किट. त्यामुळं व्होल्टेज आणि करंट इन फेज असल्यामुळं जे काय सर्किट असेल ते नॉन इंडक्टिव्ह असणार आहे. जर त्यांच्यात जर काय फेज डिफरन्स असेल तर ते इंडक्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह सर्किट असू शकतं. पण जर फेज डिफरन्स 0 असेल तर ते सर्किट जे काय असणार आहे ते नॉन इंडक्टिव्ह सर्किट असणार आहे. आता केस 2 मध्ये काय कंडिशन सांगितले की जर इंडक्टन्सचा म्हणजे हा जो XL आहे तो XC पेक्षा जर मोठा असेल तर काय होणार आहे, तर बघा XL हा XC पेक्षा मोठा आहे म्हणजे ही tan फायची जी काय व्हॅल्यू आहे किंवा फायची व्हॅल्यू आहे ती कशी येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. XL मोठा असेल तर, कारण हा मोठा हा छोटा म्हणजे सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह येणार आहे. सबस्ट्रॅक्शन पॉझिटिव्ह म्हणजे फायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली आणि फायची जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते म्हणजे तिथे काहीतरी फेज डिफरन्स आहे. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, हेन्स व्होल्टेज लीड बाय द करंट बाय फेज अँगल ऑफ फाय. म्हणजे व्होल्टेज काय करतोय, करंटला लीड करतोय जर फाय पॉझिटिव्ह आला तर. आता ह्या सगळ्या MCQ आहेत, लक्षात घ्या. MCQचा पार्ट इथं कव्हर होतो तुमचा. छोटा पार्ट आहे MCQ मध्ये. एवढ्या छोट्या पार्टनं जर तुमच्या गोष्टी क्लिअर असतील तर सोप्या जातील MCQ. मग आता इथून पुढं हे लक्षात आलं कोण कुणाला लीड करतंय, तर व्होल्टेज लीड बाय करंट किती अँगलने लीड करताय, फाय एवढ्या अँगलने. जर फाय हा पॉझिटिव्ह असेल, आणि तो पॉझिटिव्ह कधी असतो, जर XL हा मोठा आहे XC पेक्षा. ठीक आहे. त्याचबरोबर AC करंट इज इंडक्टिव्ह डॉमिनेटेड सर्किट. म्हणजे AC करंट इज इंडक्टिव्ह डॉमिनेटेड सर्किट. म्हणजे थोडक्यात जो काय सर्किट असणार आहे ते कसं असणार आहे, इंडक्टिव्ह डॉमिनेटेड सर्किट असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर आपण असं म्हटलं की XC हा मोठा आहे म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा मोठा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पेक्षा, तर इथं काय असणार आहे, tan फायची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार. बघा की ही जर व्हॅल्यू मोठी ह्याच्यापेक्षा तर ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह आलं तर फायची व्हॅल्यू ओव्हरऑल कशी येणार आहे सांगा, निगेटिव्ह येणार आहे. फायची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर आपण काय म्हणणार, AC सर्किट इज अ कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट. कारण इथं कॅपॅसिटन्स रिॲक्टन्स जो आहे तो कसा आहे सांगा, मोठा आहे. त्यामुळे हे जे काय सर्किट असणार आहे ते काय असणार आहे, कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट असणार आहे. हे कळालं इथपर्यंत. त्याचबरोबर आपण हे जे काय दोन फॉर्म्युले आहेत, ह्या दोन फॉर्म्युल्यासाठी एक ट्रायंगल लक्षात ठेवू शकतो ज्याला त्यांनी म्हटलंय इम्पेडन्स ट्रायंगल. म्हणजे जो ट्रायंगल आपण ड्रॉ केला तर हा असणार आपला Z, हा असणार R, हा असणार XL मायनस XC, आणि हा आपला फेज डिफरन्स आहे. मग तुम्हाला जर Z ची व्हॅल्यू पाहिजे तर यामध्ये पायथागोरस थेरम वापरा तरी तुम्हाला आन्सर मिळून जाते, आणि फायची व्हॅल्यू पाहिजे तर याच्यामध्ये टॅनचा फॉर्म्युला वापरा तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. मग आता हा भाग होता. याच्यातली ही जी कंडिशन आहे रेझोनन्सची, ही कंडिशन फार 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 महत्वाची आहे. ती कंडिशन लक्षात ठेवा कारण त्याच्यावरती पण न्यूमरिकल आपण बघणार आहे. मग हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या, यानंतर आपण न्यूमरिकल्स बघूयात. आता आपण पहिला प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, पण पहिला प्रश्न बघण्यापूर्वी आपण फॉर्म्युले बघूयात. पुन्हा एकदा फॉर्म्युलांची रिव्हिजन करूयात. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला आपल्याला लागणार आहेत ते मी इथे लिहून ठेवलेले आहेत. ते जर तुमच्याकडे नसतील तर एका पेजवरती नोट डाऊन करून घ्या फॉर्म्युला लगेच. बघा, आपल्याला फॉर्म्युला पाहिजे XL चा. XL इक्वल टू 2πfL. त्यानंतर XC 1/2πfC. ठीक आहे. Z चा फॉर्म्युला इम्पेडन्सचा माहिती आहे, √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर.
त्यानंतर ओमेगा आपल्याला फाइंड करावं लागलं तर 2πf, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ओमेगा फेज अँगल दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता तर एफ काढू शकता किंवा ओव्हरऑल त्याच्यावरून ओमेगा पण फाइंड करू शकता फेज वरून. आता हे जे दोन फॉर्म्युले आहेत ना, एक तर ERMS आणि IRMS, हे फार महत्वाचे फॉर्म्युले आहेत. RMS चा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, बरोबर आहे का, रूट मीन स्क्वेअर. मग EMF साठी रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय तर E0/√2, आणि E0/√2 जर 1/√2 ची व्हॅल्यू आपण लिहिली तर ती अशी येते 0.707 इंटू E0. म्हणजे हे आपण न्यूमरिकल मध्ये वापरणार आहे, हे कळालं. आणि हा जो भाग आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा पॉवरचं जे काय एक्सप्रेशन असणार आहे त्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला वापरायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो ERMS चा फॉर्म्युला आहे तो पाठ पाहिजे. त्याचबरोबर IRMS चा पण फॉर्म्युला तसाच आहे, सेम, काय प्रॉब्लेम नाही. काय फॉर्म्युला आहे सांगा, I0/√2. ठीक आहे. आता जर आपण ERMS आणि IRMS म्हणजे थोडक्यात E म्हणजे काय, व्होल्टेजेस आहे, आणि हा I म्हणजे करंट आहे. V आणि I मध्ये जर आपण ओहम्स लॉ वापरला तर आपल्याला ह्या दोघांच्या मधलं RMS व्हॅल्यू प्रमाणे एक रिलेशन मिळतं. ते रिलेशन असतंय IRMS इक्वल टू ERMS/R. हे कुठून आलं तर हे आलं ओहम्स लॉ प्रमाणे, हे लक्षात ठेवा की IRMS इक्वल टू ERMS/R. क्लिअर इथपर्यंत. त्याचबरोबर पीक करंट फॉर इंडक्टिव्ह सर्किट्स. मग आता इंडक्टिव्ह सर्किट कोणते आहेत, इंडक्टिव्ह सर्किट आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट, दोघांसाठी पीक करंटची व्हॅल्यू काय तर I0 इक्वल टू E0 याच्यासाठी XL असणार आहे. हे कॅपॅसिटिव्ह इंडक्टिव्ह सर्किट आहे, हे इंडक्टिव्ह साठी आहे, आणि हे कुणासाठी आहे सांगा, कॅपॅसिटिव्ह साठी. ठीक आहे. आपण काय सांगा, XC असणार आहे. XL आणि XC काय असते तुम्हाला माहिती आहे. हे इथपर्यंत लक्षात आलंय. ठीक आहे. आता हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला जो प्रश्न दिसतोय आता, ठीक आहे, स्क्रीनवरती, त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही तो प्रश्न पॉज करून लिहून घ्या शांतपणे. त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितले बघा थोडक्यात. तो क्वेश्चन असा सांगितलाय, अन अल्टरनेटिंग EMF ऑफ पीक व्हॅल्यू 110, बरोबर आहे, व्होल्ट. आता पीक व्हॅल्यू याचा अर्थ काय तर त्यांनी E0 दिलाय, E0 दिलाय 110 व्होल्ट. ठीक आहे. EMF पीक चा पार्ट काय असणार आहे तर E0 असणार, लक्षात घ्या. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी त्यांनी किती दिले 50 हर्ट्ज, म्हणजे F बरोबर 50 हर्ट्ज दिले. ओके, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर काय दिले, इज अ कनेक्टेड अक्रॉस LCR सर्किट. ओके, LCR सर्किटला म्हणजे इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा, हे लक्षात ठेवा. विथ R बरोबर काय सांगा 100 हर्ट्ज. ठीक आहे. R ची व्हॅल्यू किती आहे 100 हर्ट्ज आहे. ठीक आहे. L ची व्हॅल्यू किती आहे 10 मिली हेनरी. 10 मिली, H चा अर्थ काय हेनरी असतं, लक्षात घ्या. यालाच कन्वर्ट करा 10 इंटू 10⁻³ हेनरी. म्हणजे मिलीचं कशात केलं मी, हेनरी मध्ये केलं, मिली कॅन्सल केलं. त्याचबरोबर C बरोबर काय दिलंय त्यांनी 25 मायक्रो फॅरेडे. मायक्रो म्हणजे किती असतंय रे, मायक्रो म्हणजे असतं 25 इंटू 10⁻⁶ फॅरेडे. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे हा आपल्याला गिवन डाटा दिला. विचारले काय, कॅल्क्युलेट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आणि इम्पेडन्स ऑफ सर्किट. मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय सांगा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे XL फाइंड करायचंय, XC फाइंड करायचंय, आणि इम्पेडन्स म्हणजे Z फाइंड करायचंय. Z फाइंड करायचं असेल तर Z चा फॉर्म्युला काय सांगा, Z फाइंड करायचं असेल Z चा फॉर्म्युला आहे √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत कळालंय. ओके. आता यानंतर आपण काय करूयात बघा, इथं XL आपण पहिल्यांदा फाइंड करता येऊ शकतं आपल्याला. ठीक आहे. XL चा फॉर्म्युला काय असतो, XL चा फॉर्म्युला असतो 2πfL. 2πfL बघा बरं, XL चा फॉर्म्युला 2πfL. मग आता सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, बघा बरं सगळ्या व्हॅल्यू काय काय आल्यात. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू F किती आहे बघा इथं 50 हर्ट्ज, इंटू L किती आहे सांगा 10 इंटू 10⁻³ आता लक्ष द्या. 50 इंटू 2 100, 100 इंटू 10 1000 इंटू 3.142 इंटू 10⁻³ किती आलं -3. आता हे 1000 आणि हे 10⁻³ हे एकमेकाला काय झालं कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं आन्सर मध्ये 3.142, आणि याचं युनिट काय असतंय ओहम, रेजिस्टन्स आहे ना. ठीक आहे, ओहम. म्हणजे इथं मिळालं तुम्हाला XL. हा पहिला पार्ट झाला. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे. आता यानंतर दुसरा पार्ट त्यांनी काय सांगितलेला तर आपल्याला फाइंड करायचं होता XC. सरळ फॉर्म्युला आहे, काय सांगा 1/2πfC.
मग इथे येणार आहे 1/2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू एफ ची व्हॅल्यू किती आहे? एफ ची व्हॅल्यू 50 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 25 इंटू 10⁻⁻6. आता हे मात्र हे 1 आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन करून याचा रेसिप्रोकल करायचा आहे. म्हणजे जे आन्सर आहे ते आन्सर मी सांगतो, याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा, पण कॅल्क्युलेशन करा. लक्षात घ्या, ओहम मध्ये आन्सर येणार आहे. ठीक आहे, याचा आन्सर येत आहे 127.31. क्लिअर आहे? काय आन्सर आहे? 127.31. हे कॅल्क्युलेट करा, आन्सर मिळून जाईल. म्हणजे एक्सेल कसा काढायचा लक्षात आलं. दुसरा पार्ट आपण एक्स काढला. आता तिसरा पार्ट इम्पेडन्स काढायचा, झेडचा फॉर्म्युला. पण झेड बरोबर सरळ सरळ फॉर्म्युला बेस्ट एक्झाम्पल आहेत, काय अवघड नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्ट त्याच्या मागची थोडीफार तरी माहिती पाहिजे. झेड इक्वल टू अंडररूट काय येणार सांगा? आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आर चा स्क्वेअर ह्याचा अर्थ कुणाचा स्क्वेअर सांगा? आर किती दिलंय? 100. 100चा काय होणार आहे? स्क्वेअर होणार प्लस एक्सएल मायनस एक्ससी. एक्सएल किती आहे? 3.142 मायनस एक्ससी किती आलं आपलं? 127.31 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन करताना हे जे आन्सर आहे ते निगेटिव्ह मध्ये येणार आहे, पण स्क्वेअर आहे त्यामुळे तो पॉझिटिव्ह होणार. ठीक आहे, आणि दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन करून त्याचं स्क्वेअर रूट काढा ओव्हरऑल याच्यामध्ये. याचा आन्सर मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, झेड इक्वल टू कॅल्क्युलेशन करायचं बरं का तुम्ही. ठीक आहे, कॅल्क्युलेशन फार इम्पॉर्टंट आहे. मग आन्सर याचं येते 159.87 ओहम. म्हणजे जे पण आपण 3 फॉर्म्युले बघितलेले ते 3 फॉर्म्युले तिन्ही फॉर्म्युले इथं यूज झालेत. क्लिअर इथपर्यंत? म्हणजे हा जो पहिला क्वेश्चन होता सेम त्याच टाईपमध्ये अजून एक क्वेश्चन आहे जो कधी आलाय बघा. तो क्वेश्चन रिसेंटली आलेला आहे. ठीक आहे, मग तो क्वेश्चन पण तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून देणार आहे. त्यामध्ये पण हे 3 प्रश्न सोडवायचे तुम्हाला, एक्सेल, एक्ससी आणि झेड. क्लिअर इथपर्यंत? मग हा जर प्रश्न व्यवस्थित जमला तर तोही क्वेश्चन जमेल, आणि त्याचं जे काय आन्सर असेल ते आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, मग एक काम करा, हा पार्ट व्यवस्थित क्लिअर करा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता दुसरा क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, तर या क्वेश्चन मध्ये सांगताना सांगितलंय अन अल्टरनेटिंग व्होल्टेज गिवन बाय ई इक्वल टू त्यांनी दिले 140 साइन 312t. म्हणजे बघा ई इक्वल टू काय दिलंय? 140 साइन 314t. हा पार्ट दिलेला आहे. कनेक्टेड अक्रॉस अ प्युअर रेजिस्टर ऑफ 50 ओहम. म्हणजे आर ची व्हॅल्यू त्यांनी दिले 50 ओहम. ठीक आहे, फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स. त्यांनी विचारले काय? फ्रिक्वेन्सी विचारले पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आरएमएस करंट थ्रू रेजिस्टर, म्हणजे IRMS विचारले. हा पार्ट विचारलाय. ठीक आहे, मग आता फार सोपा पार्ट आहे, समजून घ्यायचा. जर हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा भाग जर आपण काय केला? कम्पेअर केला, तर कसा कम्पेअर करणार आपण बघा. तर हा पार्ट कम्पेअर करूयात. ई इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी. तर ह्याच्या बरोबर कम्पेअर केला असता ई नॉट ची व्हॅल्यू किती आली सांगा? 140 व्होल्ट. बरोबर आहे, ही व्हॅल्यू याच्या बरोबर कम्पेअर करा. आणि टीचा कोएफिशियंट ओमेगा, टीचा कोएफिशियंट 3142. म्हणजे ओमेगा इक्वल टू काय आलं? 3142. बरोबर आहे. आणि ओमेगाचा फॉर्म्युला आपण बघितलाय, सांगा ओमेगा बरोबर काय? ओमेगा बरोबर 2πf. बरोबर आहे का? मग ओमेगाची व्हॅल्यू इथं पुट करा, 2πf इक्वल टू 3142. 2π ने डिवाइड करायला इकडं f इक्वल टू 3142. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.142. फार सोपा पार्ट झाला. ठीक आहे, मग आता इथं काय करणार आपण? f इक्वल टू 3142 अपॉन 2 इंटू हे 3 डिजिट इकडे शिफ्ट करा, 10⁻³ होईल. ते वरती गेल्यानंतर 10⁻³ होईल. आणि इथं राहिलं 3142. ह्याला हे काय झालं? कॅन्सल. आणि f इक्वल टू 10⁻³ म्हणजे किती आलं? 1000. 1000 अपॉन 2. 1000 अपॉन 2 म्हणजे किती आलं? 500 हर्ट्ज. f ची व्हॅल्यू तर मिळाली. पहिला पार्ट तुमचा फाइंड झाला फ्रिक्वेन्सीचा. ठीक आहे, आता दुसरा पॉईंट त्यांनी काय विचारलंय की IRMS विचारले. ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय? RMS करंट थ्रू द रेजिस्टर्स. मग RMS करंटचा फॉर्म्युला काय? तर IRMS चे फॉर्म्युले आपण पहिल्यांदा बघून घेऊयात. IRMS चे किती फॉर्म्युले आहेत? एक तर IRMS चा हा एक फॉर्म्युला आहे, आणि एक तर IRMS चा हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता दोन्ही पैकी कोणता यूज करायचा? तर समजून घ्या, हा फॉर्म्युला कधी यूज करणार? ह्याचा यूज कधी आहे? जर तुम्हाला करंटची पीक व्हॅल्यू माहितीये, म्हणजे I0 दिलंय त्यांनी ऑलरेडी, हे माहितीये, तर तुम्ही इथं
IRMSचा फॉर्म्युला यूज करू शकता. आय नॉट माहीत नसेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. करेक्ट आहे. मग इथं पीक व्हॅल्यू ऑफ करंट दिले का? नाही दिले. मग आता आपल्याला काय करायला लागेल तर हा फॉर्म्युला यूज करायला लागेल. बरं याच्यामध्ये ERMS तरी कुठं दिलंय तेव्हा? मग ERMS जे दिलेलं नाहीये त्या ERMS ला रिप्लेस करावं लागेल. कशानं? तर ह्या ERMS ला रिप्लेस करावं लागेल ह्या फॉर्म्युल्यानं की E0/√2. त्याचं कारण काय तर तुम्हाला E0 ची जर व्हॅल्यू माहिती आहे की मग आपण काय करू शकतो ERMS तर काढू शकतोच की. कळालं का? मग आता नीट लक्ष द्या व्यवस्थित मी कसा बदल करतोय. IRMS चा फॉर्म्युला मी लिहिणार पहिल्यांदा ERMS/R. हा पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या ERMS ला मी रिप्लेस करणार कशानं तर ह्या ERMS च्या फॉर्म्युल्यानं म्हणजे या फॉर्म्युल्यानं. कसं रिप्लेस करणार आपण बघा तर 0.707 E0/R. हे लक्षात आलं का बघा. कारण हा आपण √2 का नाही घेतलं तर त्याचं कॅल्क्युलेशन करून पुन्हा हाच नंबर आला असता. त्यामुळे ते आपण √2 घेतलेलं नाहीये डायरेक्ट कॅल्क्युलेशनसाठी नंबर घेतलाय. मग आता E0 ची व्हॅल्यू किती आहे बघा 140 इंटू 0.707 अपॉन R. R ची व्हॅल्यू किती आहे तर R दिलाय त्यांनी 50. आता ज्यावेळेस हे ओव्हरऑल तुम्ही कॅल्क्युलेशन कराल IRMSचं त्यावेळेस तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे ते आन्सर असणार आहे 1.98 एम्पियर. कारण करंट आहे तो. हे कॅल्क्युलेशन करून बघा हे आन्सर मिळून जाईल. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला हे फॉर्म्युले जर पाठ असतील तर हे जे काही एक्झाम्पल्स आहेत जे एक फॉर्म्युला दुसऱ्यात पुट करायचा आहे तर ते फॉर्म्युले पाठ असतील तर कळतील नाहीतर नाही कळणार. ठीक आहे. एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या. आता या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलंय बघा. या क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय अन इंडक्टर ऑफ इंडक्टन्स 200 मिली हेनरीज. म्हणजे थोडक्यात काय दिले सांगा त्यांनी एल ची व्हॅल्यू दिले जी दिले 200 मिली हेनरी. बरोबर आहे. त्याचबरोबर इज कनेक्टेड टू अन AC सोर्स. म्हणजे हा AC सोर्सला कनेक्टेड आहे आणि EMF त्यांनी दिलाय पण ती EMF कसली पीक EMF आहे. पीक EMF म्हणजे E0 210 व्होल्ट. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं फ्रिक्वेन्सी F बरोबर दिलंय त्यांनी 50 हर्ट्ज आणि विचारले कॅल्क्युलेट पीक करंट म्हणजे I0 विचारलंय. ठीक आहे. मग आता जर तुम्हाला इथं इंडक्टन्स दिलाय ठीक आहे आणि तुम्हाला I0 विचारले तर कुठला फॉर्म्युला वापरणार तुम्ही तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पीक करंट फॉर इंडक्टन्स काय E0/XL. ठीक आहे. मग E0/XL असेल तर मग कसं येणार सांगा इथं. मग देअरफॉर आपण असं म्हणूयात I0 पीक करंट इक्वल टू E0/XL चा फॉर्म्युला माहिती आपल्याला. सांगा XL बरोबर काय 2πfL. मग इथं काय येणार सांगा E0 अपॉन इथं येणार आहे 2πfL. करेक्ट आहे. मग आता व्हॅल्यू पुट करा I0 इक्वल टू E0 210 2 इंटू पाय 3.142 इंटू F ची व्हॅल्यू किती 50 इंटू L किती 200. आता इथं मिली हेनरी आहे. मिली हेनरीचं हेनरीमध्ये करा बरं 200 इंटू 10⁻³ हेनरी येणार आहे. ठीक आहे. आणि -3 ने इथं मल्टिप्लाय केलं असतं 0.2 येईल हेनरी. करेक्ट आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी मी डायरेक्ट लिहू शकतो 0.2. इथपर्यंत कळाले. आता यानंतर समजून घ्या 210 अपॉन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आला 100 इंटू 3.142 इंटू 0.2 येणार आहे. ह्या झिरोला हा झिरो काय झाला कॅन्सल. 10 0.2 ला मल्टिप्लाय केला असता इथं 2 येणार आहे म्हणजे इथं आलं 21 अपॉन 3.142 इंटू 2 आणि मग इथं मल्टिप्लिकेशन केलं असता काय येते बघा 21 अपॉन या ठिकाणी 482.6. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागेल. ठीक आहे. पण लॉग टेबलचा वापर करून हे कॅल्क्युलेशन करा. I0 बरोबर हे आन्सर येते का चेक करा जे मी सांगतो इथे. I0 इक्वल टू 3.342 एम्पियर. ही पीक व्हॅल्यू झाली. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की जो सुरुवातीचा पार्ट आपण घेतलाय त्याच्यातले एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते फॉर्म्युले किती क्लिअर असणं गरजेचे आहेत. कारण हा I0 चा फॉर्म्युला इंडक्टन्ससाठी वापरायचा आहे. हे न्यूमेरिकल सोडवल्यानंतर कळते आपल्याला की त्याच्यामध्ये L दिला असेल तर I0 चा फॉर्म्युला वापरताना E0/XL वापरायचा. आता L च्या जागेवरती जर C दिला असतं तर मग आपण दुसरा फॉर्म्युला वापरला असता कोणता I0 इक्वल टू E0/XC.
हे क्लिअर पाहिजे. एक्सी म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे, कारण डायरेक्ट एक्सी देणार नाही तुम्हाला, ते तुम्हाला सी देणार, कॅपॅसिटर देणार. ठीक आहे, मग हा पार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात येणं, लिहून घ्या हा पार्ट व्यवस्थित. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा त्यांनी. तर या क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय, अ कॅपॅसिटर ऑफ 2 मायक्रोफॅरेडे इज कनेक्टेड टू एन एसी सोर्स ऑफ ई. ठीक आहे, म्हणजे आता कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली, सी ची व्हॅल्यू जी आहे 2 मायक्रोफॅरेडे, आणि ईएमएफ दिलाय ई बरोबर 250 साइन 100 पाय टी. ठीक आहे, राईट अँड इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट. म्हणजे काय सांगितलंय, तर आयचं इक्वेशन लिहायचंय आपल्याला. ठीक आहे, पहिली गोष्ट. आणि नंतर काय सांगितलं त्यांनी, गिव्ह रीडिंग ऑफ एसी ॲमीटर कनेक्टेड इन द सर्किट. आता एसी ॲमीटरचं रीडिंग घ्यायचं आहे, म्हणजे नक्की व्हॅल्यू काढायची कोणाची, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला रीडिंग विचारतात त्यावेळेस ते काय विचारत असतात तिथं, तर IRMS विचारत असतात. कारण आपण ॲमीटर हे करंट रीड करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट यूज करतो, बरोबर आहे का. मग इथं जी व्हॅल्यू विचारली त्यांनी ती कुणाची विचारली, IRMS साठी व्हॅल्यू विचारले. क्लिअर पर्यंत. ठीक आहे, मग आता एवढा जो पार्ट आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून आता ओव्हरऑल एक एक क्वेश्चन आपण बघूयात. हा आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा, हा आपल्याला दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, तर आता सोडवायला सुरुवात करूयात. पहिली गोष्ट, हे जे इक्वेशन दिलंय ते लिहून घ्या. E = 250 साइन 100 पाय टी. ठीक आहे, याला कम्पेअर करूयात आपण. E = E0 साइन ओमेगा टी. याचा अर्थ असा, देअरफॉर E0 आलं 250 वोल्ट आणि ओमेगाची व्हॅल्यू आली 100 पाय. क्लिअर पर्यंत. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता ह्या दोन व्हॅल्यूचा वापर आपण कसा करणार आहे तर समजून घ्या. पहिला क्वेश्चन सोडूयात आपण, इन्स्टंटेनियस करंट किंवा इक्वेशन ऑफ इन्स्टंटेनियस करंट. मग काय इक्वेशन असतंय, I = आता नीट ऐका, आपण कॅपॅसिटरच्या एक्सप्रेशन मध्ये किंवा थेअरीमध्ये जे एक्सप्रेशन प्रूव्ह केलंय आयचं ते इक्वेशन घ्यायचं इथं. मग काय आपण प्रूव्ह केलं इथं, तर I = I0 साइन, आणि कॅपॅसिटर मध्ये काय करतो कॅपॅसिटर, तर हा π/2 न जास्त असतो करंट जो असतो. ठीक आहे, तो माझ्या मते EMF पेक्षा π/2 न काय करतो, लीड करतो. ठीक आहे, मग ते ओमेगा टी प्लस π/2 येणार इथं. इथपर्यंत लक्षात आलं. मग हे इक्वेशन तुम्हाला फाइंड करायचंय. आता इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, हा जो I0 आहे ह्याची व्हॅल्यू तुम्हाला आठवली पाहिजे. I0 म्हणजे काय, हा तर आपल्याला माहिती आहे I0 म्हणजे कॅपॅसिटरसाठी काय असतो, E0/XC. E0/XC. मग ह्या I0 ला रिप्लेस करूयात E0/XC साइन ओमेगा टी. आता ओमेगा टी, तर त्या ओमेगा टीचा पार्ट आपण काय पुट करणार, तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की काय 100 पाय. तर इथं लिहिणार आपण 100 पाय आणि पुढचा टी ॲज इट इज प्लस काय लिहिणार इथं π/2 लिहिणार आहे. आता XCचा फॉर्म्युला काय असतो सांगा. XC बरोबर कॅपॅसिटरसाठी फॉर्म्युला आहे 1/ काय असणार आहे 2πfc, बरोबर आहे का. मग मला सांगा इथं जर मी 1/ लिहिलं तर हा पार्ट कुठे जाणार आहे, वरती जाणार आहे. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे मी ह्या 2πf ला रिप्लेस पण करू शकतो कशानं, ओमेगानं, आणि इथं सी लिहू शकतो. क्लिअर इथपर्यंत. कारण मला ओमेगा माहिती आहे, मला एफ काढायचं नाही, मला ओमेगा माहिती आहे ओव्हरऑल. तर मी इथं काय करणार बघा, I = E0/1/ओमेगा सी. हा साइनचा पार्ट आहे तसाच राहणार आहे. ठीक आहे, त्यात काय बदल नाहीये. हा ओमेगा सी हा वरती जाणार आहे, म्हणजे इथं काय होणार आहे I = E0 ओमेगा सी साइन 100 पाय टी प्लस π/2. क्लिअर. आता ह्या व्हॅल्यू पुट करा इथं. ह्या व्हॅल्यू पुट केल्या असता काय मिळते आपल्याला, की I = E0 ची व्हॅल्यू किती आहे 250 लिहिली आपण इथं व्हॅल्यू, इंटू ओमेगा 100 पाय लिहिलं इथं, इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे 2 मायक्रोफॅरेडे. 2 मायक्रोफॅरेडे म्हणजे 2 × 10⁻⁶. ठीक आहे, आणि इथं पुढचा पार्ट तसा साइनचा 100 पाय टी प्लस π/2. क्लिअर आहे. इक्वेशन काढायचं आपल्याला, त्यासाठी हा पार्ट सोडवला पाहिजे आपल्याला. मग आता समजून घ्यायचं काय बघा, I 250 × 2 करा 500. मग 500 इंटू इथं काय येणार आहे 100
पाय इंटू 10⁻⁻6 साइन ॲज इट इज राहणार हा पार्ट. आता 100, आता हे 10⁻⁻6 आहे, ठीक आहे, आणि इथं किती झिरो आहेत बघा, 1 2 3 4, ह्या 4 झिरोला इथलं -4 काय होणार, कॅन्सल होणार, आणि तर -2 शिल्लक राहणार फक्त, हे कॅन्सल कर, हे लक्षात ठेवा. आता यानंतर पुढं आय इक्वल टू काय शिल्लक राहिलं, इथं 5 शिल्लक राहिलं, पायची व्हॅल्यू काय असते 3.142 इंटू इथं काय शिल्लक राहिलं 10⁻², आणि साइन ऑफ अँगल ॲज इट इज. ह्या अँगलमध्ये शेवटपर्यंत बदल होणार नाही, हे लक्षात ठेवा. मग आता इथं काय होणार आहे, आय इक्वल टू 5 न मल्टिप्लाय करा, 10 1 कॅरी करणार, 24 21 2 7 आणि 15, म्हणजे काय येणार आहे 17, ओके, 15.710 इंटू 10⁻², क्लिअर. आणि इथं साइन ऑफ अँगल ॲज इट इज, त्यात काय बदल नाही. आता 10⁻² आतमध्ये मल्टिप्लाय करा, ह्या 15.710 ला 0.15710 येणार आहे, इंटू पुढं काय येणार साइन ऑफ अँगल काय 100πt प्लस काय येणार आहे तर π/2 येणार आहे. हे आपल्याला मिळाले इक्वेशन, जे फॉर्मॅट कोणत्या फॉर्मॅटमध्ये, या फॉर्मॅटमध्ये आलंय, ठीक आहे. मग ह्या इक्वेशन प्रमाणे फ्रॉम अबाव इक्वेशन I0 ची व्हॅल्यू पण माहिती आहे का आपल्याला, I0 ची व्हॅल्यू काय सांगा, I0 इथं आहे, मग I0 ची व्हॅल्यू आली 0.15710 एम्पियर. बरं, I0 ची व्हॅल्यू मी का घेतली, त्याचं कारण असं आहे, जर मला RMS ची व्हॅल्यू पाहिजे असेल, IRMS, तर IRMS साठी दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, मी सांगितलं तुम्हाला, एक तर हा फॉर्म्युला आणि एक तर हा फॉर्म्युला आहे. मग आता I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट आपल्याला जर माहित असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे. मग हा फॉर्म्युला वापरत असताना कॅल्क्युलेशनसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला, 0.707 I0. मग इथं आपण काय करणार बघा, फॉर IRMS इक्वल टू 0.707 इंटू I0. मग इथं काय येणार सांगा, 0.707 इंटू I0. I0 ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू 0.15710. मग आता ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन येणार आहे, ते मल्टिप्लिकेशन आल्यानंतर ती व्हॅल्यू मिळणार तुम्हाला IRMS, आणि ते मल्टिप्लिकेशन किती येत आहे 0.111 एम्पियर, हे एवढं मल्टिप्लिकेशन येत आहे. हे मल्टिप्लिकेशन करून बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येतील गोष्टी, ठीक आहे. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला तुमच्या, म्हणजे इक्वेशन जरी तयार करायला लावलं तरी या पद्धतीने आपण तयार करू शकतो. वेगवेगळे एक्झाम्पल मी घेण्याचा प्रयत्न केलाय. आता नेक्स्ट जे काय आपण घेणार आहे ते तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल असणार आहेत, त्या एक्झाम्पलचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे, ठीक आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला ह्याचा कसा यूज करायचा हे लक्षात आलं असेल. त्यानंतर हे फॉर्म्युले कुठले कुठले आणि कुठल्या लेवलला पाठ पाहिजेत हे पण तुमच्या लक्षात आलंय. त्यामुळे फॉर्म्युला बेस्ड टॉपिक आहे हा पूर्णपणे. जर तुमचे फॉर्म्युले क्लिअर असतील तर कधीच टॉपिक अवघड जाणार नाही, पण फॉर्म्युलेच क्लिअर नसतील तर टॉपिक अवघड जाणार आहे, ठीक आहे. त्यामुळे फॉर्म्युले क्लिअर करा, हे पण क्वेश्चन सोडवा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघण्यापूर्वी तुम्हाला मी एक कन्सेप्ट काय सांगतोय बघा, ती सांगितली की नाही मला आठवत नाही आता सुरुवातीच्या पिरियडला. तर तुम्हाला माहिती आहे Z इक्वल टू R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आणि ॲट रेझोनन्स काय होतं इथं, XL इक्वल टू काय येतं XC येतं, ठीक आहे. मग XA इक्वल टू XC असेल तर ही जी व्हॅल्यू येणार ती काय येणार आहे 0. मग Z इक्वल टू काय आलं √R², म्हणजेच मी लिहू शकतो Z इक्वल टू R. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲट रेझोनन्सला नेहमी Z इक्वल टू R असतंय, कळालं इथपर्यंत. म्हणजे आत्ताचा जो प्रश्न आपण घेणार आहे त्याच्यामध्ये हीच कंडिशन आहे. आणि त्याचबरोबर ॲट रेझोनन्स त्यांनी तुम्हाला करंट विचारतील. मग ॲट रेझोनन्स करंट विचारतात याचा अर्थ तुम्हाला विचारलंय IRMS, हा जो भाग आहे तो समजून घ्या. ॲमीटरचं रिडिंग जरी असेल तरी IRMS असतंय, करंट ॲट रेझोनंट म्हटलं तरी IRMS असतंय, ठीक आहे. तर आता समजून घ्या हा पार्ट. आपण एक न्यूमरिकल आता बघूया, त्याच्यानंतर न्यूमरिकल तुम्हाला दिसत असेल बघा स्क्रीनवर. तर या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय, 100 मिली हेनरी इंडक्टर, 25 मायक्रोफॅरेडे कॅपॅसिटर अँड 15 ओहम रेजिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे काय काय सांगितलंय बघा, ऐका. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, एकतर त्यांनी L दिलंय 100 मिली हेनरी, म्हणजेच काय आलं 100 × 10⁻³ हेनरी. त्याचबरोबर त्यांनी अजून सांगितलंय कॅपॅसिटर 25 मायक्रोफॅरेडे, म्हणजे 25 × 10⁻⁶ फॅरेडे. त्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी, R ची व्हॅल्यू दिली 15 ओहम, ओके, कनेक्टेड इन सिरीज.
आणि त्यांनी काय काय सांगितलं बघा पुढं की 120 वोल्ट EMF दिलाय त्यांनी, ईची व्हॅल्यू दिली 120 वोल्ट, ठीक आहे. वोल्ट म्हणजे लक्षात येते आपल्या, आणि फ्रिक्वेन्सी दिले एफ बरोबर किती दिले फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. AC सोर्स कॅल्क्युलेट इम्पेडन्स ऑफ सर्किट ॲट रेझोनन्स आणि करंट ॲट रेझोनन्स, म्हणजे इम्पेडन्स विचारले ॲट रेझोनन्स आणि करंट ॲट रेझोनन्स. मग आत्ताच मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, इम्पेडन्स ॲट रेझोनन्स, ठीक आहे. इम्पेडन्स ॲट रेझोनन्स काय असतंय, Z इक्वल टू R. त्यामुळे Z इक्वल टू काय आलं, R म्हणजे किती आलं 15 ओहम. मिळाली Z ची व्हॅल्यू तुम्हाला, फार सोपा प्रश्न होता. त्याचबरोबर अजून त्यांनी काय विचारले तुम्हाला, तर इथं 120 वोल्ट जी व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू कोणाची असणार आहे, ERMS ची व्हॅल्यू आहे. ही जी व्हॅल्यू दिली आहे ती ERMS ची व्हॅल्यू आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी त्यात तिथं मेन्शन केलेलं आहे का, बाकी काय मेन्शन केलेलं नाही, पण ERMS ची व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवा तिथं. ओके, आता तुम्हाला काय फाइंड करायचं नेक्स्ट, करंट ॲट रेझोनन्स. करंट ॲट रेझोनन्स जर फाइंड करायचं असेल, करंट ॲट रेझोनन्स, तर तुम्हाला ऍक्च्युअली काय फाइंड करायचं आहे, IRMS फाइंड करायचं आहे. रेझोनन्स, करंट ॲट रेझोनन्स म्हटलं की IRMS. मग IRMS चा फॉर्म्युला, ज्या ठिकाणी ERMS माहिती आहे, R माहिती आहे, कोणता फॉर्म्युला वापरणार आहे, तर आपण हा फॉर्म्युला वापरणार, IRMS इक्वल टू ERMS अपॉन R, ठीक आहे. मग इथं आपण लिहिणार ERMS अपॉन R. ERMS म्हणजे किती येणार आहे 120 अपॉन R म्हणजे किती येणार आहे 15, म्हणजे आन्सर आलं 8 एम्पियर. हा पार्ट झाला. एवढेच एक्झाम्पल आहे, फार काय मोठे एक्झाम्पल नाहीये, पण हा जो भाग आहे की इथं ERMS आहे किंवा करंट ॲट रेझोनन्स म्हणजे IRMS फाइंड करायचंय, त्यानंतर इम्पेडन्स ॲट रेझोनन्स ची कंडिशन ही असते, हा भाग तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे, ठीक आहे. स्क्रीनवरती जी तुम्हाला आता एक्झाम्पल दिसतात ते एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवायचे, आणि ह्या एक्झाम्पलचे जे काय आन्सर असेल ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे, ठीक आहे. आणि या फॉर्म्युलांची चांगली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.